आप देख रहे हैं साहिल टुडे और मैं हूं सिराज शेख। तो आइए सबसे पहले नज़र डालते हैं आज की ख़ास खबर पर। आमच्या दाराशी है शिमगा। अगर आपको ये गीत सुनाई दे तो समझ लीजिए कि होली का त्यौहार आ गया है। मुरुड समेत पूरे कोकण में होली का त्यौहार पारंपरिक रूप से मनाया गया। लोग मस्ती, मज़ा, धूम धड़ाका और धमाल करते हुए दिखाई दिए। रात को होली दहन के बाद दूसरे दिन धूली वंदन मनाया गया। रायगढ़ ज़िले में 4000 होली लगाई गई थी। कोई अनुचित प्रकार न हो इसलिए पुलिस का भारी बंदोबस्त किया गया था। कोकण में मछुआरे होली के अवसर पर अपनी नौकाएं खूब सजाते हैं और घर लौटते समय समंदर में खंदेर स्थित वेताल देव का दर्शन करते हुए वहां प्रार्थना भी करते हैं। मुरुड तालुके में सैकड़ों नौकाएं सजाकर किनारे लगा दी गई हैं और अब ये कश्तियां त्यौहार ख़त्म होने पर फिर से गहरे समंदर में मछलियां पकड़ने चली जाएंगी। यहाँ के मछुआरों ने साहिल टुडे से खास बातचीत की। देखिए होली त्यौहार पर खास रिपोर्ट।
विसरून आनंदाचा सण म्हणजे होली सण. आपण कशा पद्धतीने हे सण साजरा करतात? हा होलीचा सण हा आमचा म्हणजे वर्षाचा सण आहे आणि त्या सणाचे आम्ही आमचे प्रत्येकाचे सुख दुःख विसरून आम्ही हा सणाला सगळेजण एकत्रित येतो. पुन्हा काही आमचे वाद असले समाजाचे तरी सुद्धा ते समाजाचे वाद आम्ही बाहेर ठेवून दुसऱ्या दिवशी आमच्या होलीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन होतो. त्या धुलीवंदनाला आम्ही एकामेकाच्या हाताला हात घालून व्यसनमुक्त धुळवड साजरी करतो. आणि आज आमच्या धंद्याच्या बद्दल बोलले तर आता हा धंदा आमचा कमी होत गेलेला आहे. कारण आता LED संदर्भात बोलले तर LED वाले मासेमारी समुद्रामध्ये भरपूर करतात. त्यामुळे आम्हाला छोट्या बोटीवाल्यांना काही मच्छी मिळत नाही. पण तरी सुद्धा आम्हाला आमच्या पोटासाठी तिथं जावं लागतं. कारण आज भेटेल उद्या भेटेल ह्या उद्देशाने आम्ही सगळे बांधव आज रायगड जिल्ह्यातले बहुतेक बांधव असेच बंद राहतात पुन्हा जातात, बंद राहतात पुन्हा जातात. कारण मच्छी समुद्रामध्ये भरपूर कमी झालेली आहे. LED वाले इतकी मच्छी मारतात की आम्ही एक बोट मच्छी मारते तर आमच्या अशी 15 बोटीने मच्छी तेवढी मिळत नाही, एवढी ती एक बोट मच्छी मारते. तर ह्या संदर्भात सुद्धा आम्हाला थोडा सहकार्य करावा शासनाने. आणि पुन्हा आम्ही आज यंदाच्या म्हणजे आता 1-2 वर्ष तरी हवामानाच्या ह्याच्यातून आम्ही म्हणजे निसर्गाच्या ह्याच्यातून आम्ही भरपूर वेळेला बंद राहिलो. ह्या वर्षाला आम्हाला भरपूर धंदा आमचा कमी झालेला आहे. म्हणजे पुरा रायगड जिल्ह्याचा धंदा भरपूर कमी झालेला आहे. कारण 15 दिवसाने 20 दिवसाने कुठे ना कुठून तरी तुफान होऊन समुद्रावर हव्याचा वेग जास्त असतो, लाटांचे मारे असतात आणि पुन्हा मच्छी सुद्धा आम्हाला मिळत नाही. कमी प्रमाणात सगळी मच्छी मिळते. त्यामुळे हे सुद्धा आमच्यावर संकट आलेलं आहे. रायगड सर्व मच्छीमार जेव्हा परत येतात तेव्हा खंदेरी येथे आपलं वेताळ देवाचे दर्शन घेतात. तिथे आपण जाऊन काय प्रार्थना करतात? आम्ही जेव्हा 1 ऑगस्टला इथून बाहेर निघतो त्यावेळेस सगळे बोटीवाले बांधव सगळे वेताळ देवाला प्रार्थना करते, देवा आमचा धंदा व्यवस्थित चांगला चालवलास ते तुझा आम्ही ह्या मार्च महिन्यात होलीला येताना कार्यक्रम मानपानाचा कार्यक्रम करू असा आम्ही देवाला प्रार्थना करतोय. आणि आम्ही गावी बोट सजवून नाचत गावी येतोय आणि होळी आणि हे धुलीवंदन हे सगळा वादविवाद विसरून एकत्र करतोय. सर आता समुद्रात मच्छी मिळत नाही आणि मच्छीमार जे आहे आर्थिक संकटात सापडलेला आहे, तरीही आपण हा सण साजरा करतात. त्याचं कसं आहे, आता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वात मोठं कारण म्हणजे हे LED. आणि हा LEDचा वापर म्हणजे पर्सनेट ही जी बोट आहे त्याचा LEDचा वापर करतात. LED बल्ब येतो आणि तो बल्ब पाण्यात सोडला जातो. त्याच्यामुळे काय होतं की जे यांनी सांगितल्याप्रमाणे 15 ते 20 बोटी मासेमारी करतात, ती एक बोट त्या प्रमाणात मासेमारी करते. आणि जे पारंपरिक मच्छीमारी जाळी घेऊन जे मच्छीमार जाणारे आहेत त्या तुलनेत पर्सनेटला जेवढी मच्छी असते त्या तुलनेत या पारंपरिक मच्छीमारांना त्या तुलनेत कमी मच्छी असते. आणि त्यामुळे बराचसा दुष्काळ जाणवलेला आहे. 4 महिने जर सोडले आपण पावसाळ्याचे त्यावेळेस तर मच्छीमार बंद असतात, पण त्याच्यानंतर असे तुफान येतात, कधी वादळ होते, कधी वारा असतो. त्याच्यामुळे आमचे बोटी खाडीत लागलेले असतात, ते दिवस आमचे फुकट जातात. त्याच्यानुसार पण आम्हाला दुष्काळाला सामोरं जावं लागतं. या मुलाखतीच्या माध्यमातून मी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो की ज्या पर्सनेटच्या बोटीज आहेत, ज्या आजही LED वापर करतायत त्यांच्यावर त्यांनी अंकुश टाकावा. आणि आज देखील चोरून का होईना परंतु या समुद्रात आज LED धारक जे पर्सनेट वर्षभर मच्छीमारी करत आहेत आणि त्याचा फटका खूप मोठ्या प्रमाणात आमच्या कोळी बांधवांना दिसून येतो. आणि हा होळीचा सण आमचा उत्सवाचा असतो. आणि या होळीच्या उत्साहाच्या सणात देखील पैसे हातात नसताना देखील हा सण आम्ही गुण्यागोविंदाने आम्ही साजरा करतो. जरी पैसे नसतील तरी इथेनभूत आमचे नाखवा असतील जे खलाशांना सहाय्य करतात. शासनाला या मुलाखतीच्या माध्यमातून एवढंच सांगावं असं वाटते की दुष्काळाला कारणीभूत बऱ्याचपैकी ह्या पर्सनेटचा वापर जे करतात ते प्रमुख कारण आहे आणि त्या LED ला बंद करावा असे आम्ही या ठिकाणी या मुलाखतीच्या माध्यमातून मागणी करतो.